नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, आज मी तुमच्यासाठी एक उपयुक्त सूचना घेऊन आलेलो आहे. ही सूचना आहे मित्रांनो की टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी मार्फत यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, आयबीपीएस, पीईटी, पोलीस भरती, मिलिटरी भरती याच्यासाठी अर्ज जे आहे त्याची मागवण्याची प्रोसिजर ही सुरू झालेली आहे. तर त्याच्याबद्दल संपूर्ण सूचना या डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर लक्षात असू द्या मित्रांनो, यांच्यामध्ये ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्याकडे आपण जाऊया. तर लक्षात असू द्या की 2026-27 म्हणजे सर्वसंख्य धोरणाच्या अनुषंगाने 2026-27 करता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या स्वायत्त संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर त्याच्यासाठी जी सामायिक चाचणी परीक्षा असते त्यासाठी 2026-27 साठी सीईटीच्या बाबत काही सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना आज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये मित्रांनो पहिली सूचना अशी आहे की जेव्हा याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करत आहात, ठीक आहे, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करत आहात तर तुम्हाला आधी सर्व सूचना ज्या आहेत ते वाचून घ्यायच्या आहे. म्हणजे काय रे, तर ऑनलाईन अर्ज करताना अप्लिकेशन फॉर्मच्या बाबतीत सूचना या पूर्ण न वाचता अर्ज करणे म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपणा असेल. म्हणून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरताना पूर्ण अटी असतील किंवा सूचना असतील या सर्व करणे वाचून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी अट अशी टाकली आहे, म्हणजे दुसरी सूचना अशी दिलेली आहे की पूर्णपणे अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीचा करायचा आहे आणि उमेदवारास एकापेक्षा अधिक अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमचा जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड असेल ना रे, त्याच्याच मार्फत म्हणजे लॉग इन आयडी आणि पासवर्ड मार्फत तुम्ही एकाच डॅशबोर्ड वरून मल्टिपल याच्यासाठी अर्ज जो आहे तो करू शकता. म्हणजे मल्टिपल सीईटी तुम्हाला द्यायची असेल तर अर्ज तुम्ही करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड मात्र एकच वापरावा लागेल. आणि लक्षात असू द्या, जेव्हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्ही एकच वापरत आहात तर डॅशबोर्ड वरून तुम्ही अप्लाय फॉर अ न्यू स्कीम या टॅबवर गेला तर तुम्हाला अक्षरशः आयबीपीएस असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल या मल्टिपल एक्झाम साठी सुद्धा सीईटी जे आहे ते देते, म्हणजे अप्लाय जे आहे ते करता येईल. त्याच्यानंतर लक्षात असू द्या मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाची सूचना आहे की हा जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर फॉर्म डाउनलोड करण्यासाठी ज्या दिवसापासून मुदत दिलेली आहे त्या दिवसापर्यंत अप्लिकेशन फॉर्मची आहे ते तुमच्याजवळ एक सुरक्षित म्हणून काढून ठेवायचे, म्हणजे बॅकअप जो आहे तो तुमच्याजवळ राहील. त्यामुळे अप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट जे आहे ते तुमच्याकडे असलीच पाहिजे. तर हा तिसरा पॉईंट जो आहे तोही लक्षात असू द्या. आणि सोबतच मित्रांनो इथे चौथा पॉईंट जो आहे तोही सर्वात जास्त महत्त्वाचा आहे की ऑनलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन परीक्षेकरता तुम्ही जो जिल्हा निवडलेला होता, म्हणजे प्रथम स्थान ज्यांना दिलेलं होतं, तर प्रथम प्राधान्य तत्वानुसार जे जिल्हे किंवा परीक्षा केंद्र उमेदवार प्राप्त होईल तिथेच उमेदवारांना जी आहे ती परीक्षा द्यावी लागेल. त्याच्यामध्ये चेंज जो आहे तो नंतर करून मिळणार नाही. त्याच्यामुळे जो अर्ज तुम्ही भरत आहात तर त्याच्यामध्ये जे सेंटर तुम्ही टाकणार आहात किंवा जो जिल्हा निवडणार आहात त्या जिल्ह्यानुसारच तुम्हाला जो आहे ते सेंटर मिळणार आहे. त्याच्यानंतर लक्षात असू द्या मित्रांनो की पाचवा पॉईंट आहे अर्ज केल्यानंतर, म्हणजे जर तुम्ही अर्जामध्ये नोंदवलेलं व्यतिरिक्त कोणतंही परीक्षा केंद्र किंवा जिल्हा रद्द करण्याचा किंवा त्या जिल्ह्यामध्ये चेंज करण्याचा किंवा उपलब्ध क्षमता व रिक्त जागांनुसार कोणत्याही परीक्षा केंद्र वाटप करण्याचा अधिकार जो आहे तो स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अंमलबजावणी व संनियंत्रण समिती यांच्याकडेच आहे. म्हणजे तुम्ही जो निवडलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त त्या समितीने तुम्हाला दुसरं कोणतंही ठिकाण दिलं तरी तुम्हाला तिथे जाण्याचं, म्हणजे तिथे जे आहे ते जावंच लागेल. तुम्ही त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही की मी हा जिल्हा निवडला होता तर मला इथेच पाहिजे. तुम्हाला जिथे निवडेल तिथे जे आहे ते जावंच लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये सहावा पॉईंट असा दिलेला आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे ज्याला आपण यूपीएससी म्हणतो त्याची जी नागरी सेवा पूर्व परीक्षा असते याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र व्यतिरिक्त, म्हणजे महाराष्ट्रातले तर सेंटर निवडताच येईल, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिल्ली हे सुद्धा सेंटर जे आहे ते मिळू शकतं. म्हणजे सामायिक चाचणी परीक्षेकरता दिल्ली येथे परीक्षा केंद्र जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. फक्त यूपीएससी साठी लक्षात असू द्या. आणि उर्वरित सर्व ऑनलाईन परीक्षा या महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रावरच घेण्यात येईल याचीही नोंद जी आहे ती करून ठेवावी. त्याच्यानंतर याच्यामध्ये सातवा पॉईंट असा दिलेला आहे मित्रांनो की शासकीय सेवेत असणारे उमेदवारास या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे तुम्ही ऑलरेडी एखाद्या गव्हर्नमेंट जॉबवर आहात तर तुम्हाला अजिबात याचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही. आणि यावेळेस जर तुम्ही चुकीची माहिती दिली, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबवर असून सुद्धा तुम्ही ते चुकीची माहिती दिली तर तुमचा अर्जही जो आहे तो बाद ठरवला जाईल आणि तुमच्यावर योग्य ती कारवाई करता येईल. अशा संदर्भित माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे कारवाई करण्यासंदर्भात. त्याच्यामुळे तुम्ही जर ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉबवर असाल तर इथे जाण्यात काहीही अर्थ नसतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात असू मित्रांनो आठवा पॉईंट आहे की उमेदवारांनी अर्ज भरताना युजर आयडी आणि जो तुम्हाला पासवर्ड मिळालेला आहे तो अक्षरशः अतिशय सावधगिरीने सांभाळून ठेवायचा आहे. तर लक्षात असू द्या, युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे तो सांभाळून ठेवायचा आहे आणि युजर आयडी आणि पासवर्ड विसरल्यास पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार नाही. ठीक आहे. म्हणून जसं सोनं जे आहे ते तिजोरीमध्ये सांभाळून ठेवतो त्याचप्रमाणे युजर आयडी आणि पासवर्डला सुद्धा काय करायचं आहे, अतिशय जपून ठेवायचं आहे. एवढं लक्षात असू द्या.
आणि सोबतच मित्रांनो ऑनलाईन अर्ज जेव्हा काळजीपूर्वक तुम्ही जो भरता त्याच्यामध्ये आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर हा अतिशय सावधगिरीने टाकायचा आहे. आणि मोबाईल नंबर तोच टाका जो ऍक्च्युअली जो आहे तुमच्याकडे उपलब्ध असेल आणि सोबतच तो तुमचा स्वतःचा असला पाहिजे, ठीक आहे, किंवा पॅरेंट्स असला चालेल. परंतु मोबाईल नंबर जेव्हा टाकताय तो चालूही असला पाहिजे. असं नाही की 6 महिन्यापासून ते सिम बंद आहे आणि तो नंबर आता आहे माझ्याजवळ उपलब्ध म्हणून टाकतोय, असं अजिबात करू नका. जो नंबर चालू असेल तोच नंबर द्या. आणि सोबतच इथे मित्रांनो ईमेल आयडी सुद्धा द्यावी लागेल. तर त्याच्यामुळे ज्या ईमेल आयडीचा पासवर्ड लक्षात असेल किंवा जी ईमेल आयडी तुमची स्वतःची असेल ना तीच ईमेल आयडी तुम्ही इथे द्या. त्याच्यामुळे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हे अक्षरशः योग्य रीतीने जे आहे ते टाका. सोबतच मित्रांनो इथे 10वा पॉईंट जो दिलेला आहे की खोटे कागदपत्र जर तुम्ही सादर केले, ठीक आहे, जर तुम्ही खोटे कागदपत्र सादर केले तर यांच्याकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च जो आहे तो वसूल केला जाईल. म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण चालू आहे परंतु जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजे डीव्ही होता त्यावेळेस तुम्ही खोटे कागदपत्र सादर केले होते तर पूर्ण तुम्हाला खर्च जो आहे तो वसूल केला जाईल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होईल. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात याचा कोणताही त्रास होऊ नये याच्यासाठी ओरिजिनल जे तुमचे कागदपत्र असतील तेच सादर करा. याच्यामध्ये खोटं काहीच करू नका. त्याच्यानंतर इथे 11वा पॉईंट दिलेला आहे मित्रांनो सामायिक सारणी परीक्षेबाबत परीक्षा प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट जे असते या परीक्षेबाबत असलेल्या सूचनांची माहिती संबंधित संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक वरूनच डाउनलोड करावी. म्हणजे कुठूनही हे परिपत्रक असेल किंवा कुठूनही याची माहिती डाउनलोड करू नका. याची जी ऑफिशियल वेबसाईट असते त्याच्यावरूनच माहिती जी आहे ती डाउनलोड करत चला, हे नेहमी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मित्रांनो सामायिक सारणी परीक्षेकरता म्हणजे सीईटीचं जे वेळापत्रक असतं ते आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या अधिकृत TRTIच्या वेबसाईटवर जे आहे ते उपलब्ध होऊनच जातं, याची दखल असू द्या. त्याच्यानंतर मित्रांनो 13वा पॉईंट इथे दिलेला आहे की एकापेक्षा जास्त योजनेसाठी जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करत आहात तर प्रसिद्धी वेळापत्रकानुसारच ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचं आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त योजनेसाठी जरी अर्ज करत आहात तरी तुमची परीक्षा ज्या दिवशी आहे त्या दिवशीच तुम्हाला तिथे उपस्थित ते राहावं लागेल, ते नेमकं लक्षात असू द्या. म्हणजे परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर विहित वेळेत उपस्थित राहण्याची सर्व जबाबदारी कोणाची आहे? उमेदवारांची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी जेव्हाही तुम्ही अप्लाय केलेला आहे त्याच परीक्षेसाठी योग्य वेळेत उपलब्ध राहणे हे तुमची जबाबदारी आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मित्रांनो 14वा पॉईंट थोडा इम्पॉर्टंट आहे, याच्याबाबत लक्षात असू द्या की उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करतेवेळी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे म्हणजे कोणकोणती कागदपत्र लागतात हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगून देईन. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लक्षात असू द्या ऑनलाईन अर्ज करतेवेळी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे परीक्षेस बसण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि तरी उमेदवारांनी कोणती चुकीची किंवा खोटी कागदपत्रे तिथे सादर केली तर तुमच्यावर योग्य ती कारवाई जी आहे ते करण्यात येईल. आणि जेव्हा तुम्ही हा अर्ज भरत आहात तेव्हा कोणतीही चुकीची कागदपत्रे तिथे अपलोडच करू नका, कारण की डॉक्युमेंट सुद्धा अपलोड केलं जातं. म्हणून डॉक्युमेंट चुकीचे अपलोड करू नका जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये. ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल तर तीच अपलोड करा, चुकीची डॉक्युमेंट अपलोड करू नका. सोबतच मित्रांनो 15वा पॉईंट सुद्धा लक्षात असू द्या की निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार असल्याने सर्व योजनांची परीक्षा संपल्यानंतरच योजनेच्या सामायिक परीक्षांची गुणवत्ता यादी जी आहे ती प्रकाशित करण्यात येईल प्रत्येक संस्थांच्या वेबसाईटवर. एवढं लक्षात असू द्या की परीक्षा संपल्यानंतर म्हणजे ही सीईटी संपल्यानंतर संबंधित योजनांच्या सामायिक प्रवेश परीक्षांची गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध अधिकृत संकेतस्थळावर जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल आणि संकेतस्थळांवरच्या ज्या पण सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यानुसारच तुम्हाला ज्या आहे त्या गोष्टी मिळतील. आणि वैयक्तिक स्वरूपात कोणत्याही उमेदवाराला माहिती जी आहे ती कळवण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही असं अजिबात समजू नका की मी एक्झाम दिलेली आहे तर मला जे आहे ते TITI किंवा पार्टी मला स्वतः जाऊन जे आहे माझ्या मेलवर किंवा स्वतः जाऊन मला ती इन्फॉर्मेशन देईल, स्वतः जाऊन कॉल करेल, तर असं अजिबात नाहीये. त्यांच्या वेबसाईटवर जी आहे ती गुणवत्ता यादी प्रकाशित होईल, त्याच्यावरच तुम्हाला तुमच्या गुणवत्ता जेवढी मिळाली असेल तेवढी जी आहे ते बघायची आहे. तुम्हाला पर्सनली जे आहे ते काहीच सांगण्यात येणार नाही, हेही लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मित्रांनो इथे 16वा पॉईंट जो आहे तो दिलेला आहे. आणि 15व्या पॉईंट मध्ये हेही लक्षात असू द्या की तुमचं काम आहे ती गुणवत्ता यादी चेक करणे. त्याच्यासाठी तुम्ही बार्टी TITIच्या कॉल संकेतस्थळावर कॉल करून वारंवार त्यांना त्रास देऊ शकत नाही, याचाही पॉईंट जो आहे तो इथे टाकलेला आहे. कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क जो आहे तो साधू नये, ठीक आहे. त्यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल करण्यात, फोनवर वारंवार कॉल करण्यात काहीही अर्थ नसतो. ही तुमची जबाबदारी आहे गुणवत्ता यादी चेक करणे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे 16वा पॉईंट दिलेला आहे की जी सीईटी उत्तीर्ण होऊन मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतर उमेदवाराने निवड केलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित झाल्यानंतर नियमानुसारच शासनाने निश्चित केलेल्या कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे हे बंधनकारक आहे, ठीक आहे. तुम्ही कार्यक्रम अर्ध्यातून सोडून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे जेवढा कालावधी तुमच्यासाठी दिलेला आहे त्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा तो कंप्लीट करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे ते क्लिअरली सांगितलं आहे की प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित झाल्यानंतर तुम्हाला शासनाने निश्चित केलेल्या कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे काय आहे? बंधनकारक आहे.
कालावधी दरम्यान उमेदवारास इतर कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण कार्यक्रम अर्धवट सोडता येणार नाही. अर्धवट सोडताच येणार नाही. तुम्हाला हा कार्यक्रम जो आहे प्रशिक्षण कार्यक्रम कंप्लीट करावाच लागेल. सोबतच लक्षात असतं मित्रांनो, याच्यामधला 17वा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, जो 1 जुलै 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार असं सांगितलं आहे की वर्ग 4 म्हणजे क्लास 4, क्लास 3, क्लास 2 आणि क्लास 1. याचा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की एक्झाम्पल घ्या की तुमचं यावेळी जे आहे ते क्लास 4 साठी सिलेक्शन झालेलं आहे, तर नेक्स्ट इयर साठी तुम्ही फक्त क्लास 3 साठी सिलेक्ट होऊ शकता. येते लक्षात मी काय म्हणतोय, म्हणजे मागच्या वर्षीचा जेव्हा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम होता त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन हे सपोज क्लास 3 मध्ये झालेलं होतं, तर यावेळेस तुमचं सिलेक्शन हे क्लास 4 मध्ये होणार नाही, तर ते क्लास 3 मध्ये होणार नाही, तर ते फक्त 2 मध्ये किंवा 1 मध्येच होऊ शकतं. हे नेमकं लक्षात असू द्या. आणि जर तुम्ही याच्या आधी ऑलरेडी 2 वेळा हे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेतलेला असेल, तर या वर्षी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे इथे क्लिअरली सांगितलेलं आहे की कार्यक्रमाचा पुनश्च केवळ एकदाच जो आहे तो लाभ घेता येईल. म्हणजे या वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2 किंवा वर्ग 1 मध्ये एकदाच लाभ घेता येईल. आणि एक्झाम्पल घ्या की तुम्ही मागच्या वर्षी जे आहे ते वर्ग 3 मध्ये लाभ घेतला होता, त्याच्याही मागच्या वर्षी तुम्ही वर्ग 4 मध्ये घेतलेला होता, तर यावेळेस तुम्ही योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे इथे काय दिलेलं आहे की पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा जास्तीत जास्त 2दाच लाभ घेता येतो. जास्तीत जास्त फक्त 2दाच लाभ घेता येतो आणि एका कार्यक्रमाचा हा एकदाच जो आहे तो लाभ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे वर्ग 4 चा तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे, तर वर्ग 3, वर्ग 2 किंवा वर्ग 1 चा घेऊ शकता. परंतु मागच्या वर्षी आणि त्याच्याही मागच्या वर्षी तुम्ही वर्ग 4 चाही घेतला होता, वर्ग 3 चाही घेतला होता, म्हणजे 2दा लाभ झालेला आहे. आता मात्र तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. याच्यावर नेमकं फोकस असू द्या. त्याच्यानंतर मित्रांनो 18वा पॉईंट असा दिलेला आहे की TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी यांच्या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेच्या लाभाकरता सर्व उमेदवारांसाठी उक्त संस्थांच्या संस्था प्रमुखाने एकमेकाने वयोमर्यादा 30 वर्ष ठरवण्यात आलेली आहे. म्हणजे सगळ्यांसाठी वयोमर्यादा काय ठरवली आहे? 30 वर्ष. इथपर्यंत तुम्ही जे आहे ते अप्लाय करू शकता. सोबतच याच्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे राहणार आहे, कोणकोणत्या योजना आहेत, त्याच्यासाठी काय काय पात्रता असणार आहे, याचीही माहिती तुम्हाला आता थोड्या वेळात कळेलच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच मित्रांनो याच्यामध्ये 19वा पॉईंट असा आहे की TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी यांच्या मार्फत जो तुम्ही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जे अप्लाय करता आहात त्याच्यासाठी तुमच्या फॅमिलीचं इन्कम हे किती असायला हवं? हे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असायला हवं. जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही याचा फायदा जो आहे तो घेऊ शकत नाही. म्हणून 8 लाखापेक्षा जास्त असल्यास उमेदवाराला सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे लक्षात असू द्या. आणि तुम्ही जे सर्टिफिकेट देणार आहात, इन्कम सर्टिफिकेट जे पब्लिश करणार आहात, हे कधीच असलं पाहिजे? 25-26 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. कधीचा? 25-26. हे नेमकं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 20वा पॉईंट आहे मित्रांनो की आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे TRTI यांच्या मार्फत ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र, ज्याला आपण म्हणतो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, हे असणे अत्यंत गरजेचं आहे. हे असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही याच्यासाठी अर्ज जो आहे तो करू शकता. आणि हे जे सर्टिफिकेट आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याला आपण DV म्हणतो, त्याच्या वेळेस नेमकं चेक केलं जातं. त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे हे तुमच्याकडे अनिवार्य आहे. हे नेमकं लक्षात असू द्या. ठीक आहे. आता एक सिंपल गोष्ट लक्षात असू द्या की ते अर्जाच्या पोच पावतीचा वापर करून अर्ज सादर जे आहे ते करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट जे आहे ते काढायची पोच पावती जरी असेल तरी तुम्ही अर्ज जो आहे तो सादर करू शकता. परंतु जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा मात्र तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे तेच तिथे दाखवावे लागेल. हे नेमकं लक्षात असू द्या. ठीक आहे. ते बंधनकारक आहे तिथे दाखवणे. त्याच्यानंतर 21वा पॉईंट असा दिलेला आहे मित्रांनो की सामायिक म्हणजे या परीक्षेतून तुमची निवड झाल्यानंतर उमेदवारांनी मूळ कागदपत्रे जे आहे ते संकेतस्थळावर देण्यात आलेल्या, म्हणजे तुम्ही जे कागदपत्री जे डॉक्युमेंट जे आहे ते ऑलरेडी अपलोड केलेले होते ते डॉक्युमेंट तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत मिळते जुळते पाहिजे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, ते अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि तुमचे डॉक्युमेंट हे मॅच झाले पाहिजे असं या पॉईंट मध्ये सांगितले. आणि ते जर मॅच झाले नाही तर तुमचा प्रवेश जो आहे तो रद्द ठरवला जाईल. हेही लक्षात असू द्या. सोबतच 22वा पॉईंट इथे दिलेला आहे मित्रांनो की सर्व पूर्व प्रशिक्षण योजनेकरता महिला, दिव्यांग, अनाथ यांच्या ज्या जागा आरक्षित ठेवल्या जातील त्याच्या आरक्षित जागेवरच ते व्यक्ती जे आहे ते निवडले जातील. म्हणजे आरक्षित जागेवर महिला, दिव्यांग आणि अनाथ पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा जी आहे ती उमेदवारांच्या गुण क्रमांकानुसार पात्र असलेल्या उमेदवाराला दिल्या जाईल. म्हणजे महिला, दिव्यांग आणि अनाथ यांच्या आरक्षित जागेवर जर हे आलेच नाही तर त्यांच्या गुणपत्रिकेनुसार जो दुसरा व्यक्ती त्याच्यासाठी पात्र असेल ना त्याला मात्र बसवल्या जाईल. हे नेमकं लक्षात असू द्या.
त्याच्यानंतर इथे 23 पॉईंट असा लिहून आहे मित्रांनो की चाळणी परीक्षा म्हणजे प्रवेश पत्र असेल, गुणवत्ता यादी असेल, प्रतीक्षा यादी असेल, कागदपत्रे पडताळणी असेल किंवा इतर प्रक्रियेच्या बाबतीत अद्ययावत माहिती अधिकृत संकेतस्थळावरच प्रकाशित जे आहे ते केले जाईल. म्हणजे तुम्ही कोणताही तिथे लेखी पत्र व्यवहार किंवा कॉल करून त्यांना प्रश्न विचारणे असं काहीही करू नका. सगळी माहिती अधिकृत वेबसाईटवरच काय केल्या जाते रे, पब्लिक जे आहे ती केल्या जाते. सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, एक लास्ट पॉइंट आहे की 24 पॉइंट लक्षात असू द्या की निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर TITI, बार्टी, सारथी, अमृत आणि RT या संस्थांच्या लक्षित गटातील काय म्हटलेलं आहे, तर लक्षित गटातील विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम त्या त्या संस्थेच्या नियम आणि निकषानुसारच राबतील आणि सर्व नियम जे आहेत ते उमेदवारांना पाळणे बंधनकारक असेल. ठीक आहे, सर्व नियम जे पण यांच्याद्वारे नियम येतील ते नियम पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक असेल. आणि एक शेवटचा पॉइंट आहे की कालावधी दरम्यान उमेदवारास कुठेही शासकीय किंवा निमशासकीय नोकरी जी आहे ती करता येणार नाही. म्हणजे हा जेव्हा तुमचं पूर्व प्रशिक्षण चालू आहे त्याच्या दरम्यान कुठेही तुम्हाला जॉब जो आहे तो लागला तर तुम्हाला ती नोकरी करता येणार नाही, हेही लक्षात असू द्या. आणि जर तुम्ही ही नोकरी केली तर तुमचा प्रवेश काय करण्यात येईल, रद्द ठरवण्यात येईल. हे जे आहे ते क्लिअर असू द्या. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जे पूर्व प्रशिक्षण योजना ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहे, म्हणजे कशा लाभ आणि त्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय काय आहे, पात्रता काय काय आहे हे एकदा बघून घेऊया. तर लक्षात असू द्या, UPSC नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण दिल्ली आणि महाराष्ट्रासाठी जे आहे त्याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतील पदवी चालेल पण उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर MPSC राज्य सेवा प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण जो कार्यक्रम आहे याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी चालेल, परंतु मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी यांची पदवी तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी अप्लाय करत असाल तर लक्षात असू द्या बी किंवा बीटेक झालेलं असावं सिव्हिल आणि वॉटर मॅनेजमेंट. त्याच्यानंतर बी किंवा बीटेक असायला हवं सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. बीटेक हे स्ट्रक्चर इंजिनिअरिंग आणि बीटेक हे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग यामधून जे आहे ते झालेलं असावं. पण MPSC राज्यसेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात असू द्या मित्रांनो की MPSC की अभियांत्रिकी सेवा, ठीक आहे, अभियांत्रिकी सेवा म्हणजे ज्याला आपण MES म्हणतो, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर यांत्रिकी अभियांत्रिकी किंवा याच्यामध्ये कोणकोणतं लागेल तर बी किंवा बीटेक, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग यामधूनच असणं जे आहे ते गरजेचं आहे. सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो की याच्यामध्ये जर तुम्ही MPSC विधी किंवा न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासाठी विधी शाखेची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जसं इंजिनिअरिंग साठी अप्लाय करत असाल तर इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीत जर तुम्ही MPSC विधी याच्यासाठी जर अप्लाय करत असाल म्हणजे लॉ साठी अप्लाय करत असाल तर विधी शाखेची पदवी ही उत्तीर्ण असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके, आणि सोबतच मित्रांनो MPSC गट ब आणि क याचा जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल, लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही शाखेची पदवी चालेल उत्तीर्ण असणे. त्याच्यानंतर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन आपण ज्याला म्हणतो त्याच्या वर्ग 3 या पदाकरता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कोणत्याही शाखेची पदवी चालेल. बँक म्हणजे IBPS, रेल्वे, नाबार्ड याला पण LIC असेल याच्यासाठी जर पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही शाखेची पदवी चालेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजे TET साठी अर्ज करायचा असेल तर DED किंवा BED हे उत्तीर्ण असलं पाहिजे. आणि पोलीस आणि मिलिटरी भरती यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर पोलीस भरती करता किमान 12वी उत्तीर्ण लागेल आणि सैन्य भरती करता किमान 10वी जे आहे ते उत्तीर्ण लागेलच. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि अजून एक पॉईंट लक्षात असू द्या की पोलीस आणि मिलिटरी भरती यांचा जो पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे जे अर्ज असतात ते TITI मार्फत वेगळे जे आहे ते प्रकाशित केल्या जातातच. ठीक आहे, सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो यांच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील तर कागदपत्रांमध्ये महाराष्ट्राचे अधिवास आणि रहिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमोसाईल सर्टिफिकेट म्हणतो हे कंपल्सरी तुमच्याकडे असलं पाहिजे. जात जमातीचे प्रमाणपत्र म्हणजे TITI, बार्टी, सारथी आणि RT करता जात आणि जमातीचे प्रमाणपत्र असलेच पाहिजे. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलंच पाहिजे. ठीक आहे, 10वी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, 12वी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र आणि पदवी गुणपत्र किंवा प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असलं पाहिजे. सोबतच तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट असेल हे 8 लाखापर्यंत किंवा त्याच्या कमी असलं पाहिजे. आणि कोणत्या वर्षासाठी असलं पाहिजे 25-26 साठी. ठीक आहे, 25-26 साठी तुमच्याकडे असलंच पाहिजे. सोबतच मित्रांनो दिव्यांग म्हणजे तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर दिव्यांगाचा जो दाखला असतो ना तोही तुमच्याकडे असला पाहिजे. आणि अनाथ असल्यास त्याचा सुद्धा दाखला जो आहे तो तुमच्याकडे असलाच पाहिजे. तर दिव्यांग असाल किंवा अनाथ असाल त्यांचे दाखले तुमच्याकडे असलेच पाहिजे म्हणजे सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी ज्याला म्हणतो ते तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर 10व्या नंबरवर आहे मित्रांनो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. ठीक आहे, जर तुम्ही सारथी या संस्थेकरता अर्ज करत असाल सारथी करता तर तुमच्यासाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असलं पाहिजे. तर लक्षात असू द्या कधी सुद्धा की जर तुम्ही सारथीसाठी अर्ज करत आहात तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि TITI, बार्टी, सारथी आणि RT
याच्यासाठी अर्ज करत असाल तर कंपल्सरी जात जमातीचं प्रमाणपत्र तर असलंच पाहिजे. पण सारथीसाठी फक्त सारथीसाठी अप्लाय करत असाल तर जात जमातीचंही असलं पाहिजे आणि नॉन क्रिमिलियर हे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असलेच पाहिजे. सोबतच मित्रांनो, अमृत या संस्थेकरता जर तुम्ही अर्ज करत असाल तर त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, ट्रान्सफर सर्टिफिकेट हे जे आहे तुमच्याकडे असलं पाहिजे. तर एवढे डॉक्युमेंट जे आहे मित्रांनो हे तुमच्याकडे असलेच पाहिजे जर तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर. त्याच्यामुळे ही सुवर्ण संधी सोडू नका. अतिशय चांगली संधी आलेली आहे. आणि लक्षात असू मित्रांनो, तुमचे याच्या रिलेटेड कोणतेही प्रश्न असल्यास आमची हेल्पलाईन क्रमांक दिलेलेच आहे. त्या हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा तुम्ही कॉल करून जे आहे ते संपूर्ण माहिती घेऊ शकता. सोबतच मित्रांनो, तुम्हाला खाली जे आहे या व्हिडिओच्या खाली जे आहे ते तुम्हाला संपूर्ण आमच्या ब्रांचेस जे आहे ते दिसून येत असेल. आमची ब्रांच ही नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या भरपूर महाराष्ट्रभर संपूर्ण पसरलेली आहे. त्यामुळे जवळच्या आपल्या ब्रांचमध्ये जाऊन जे आहे ते तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. तिथे तुम्हाला या संस्थांबद्दल, या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती दिल्या जाईल. सो मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक जी आहे ती दिसून येईल. त्या लिंकला ओपन करायचंय. गुगल फॉर्मची एक लिंक आहे, त्या लिंकला ओपन करायचंय. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरायची आहे. सोबतच तुम्हाला तिथे तुमचा व्हॉट्सअप क्रमांक टाकायचा आहे, जेणेकरून आता याच्यानंतरची जी पण अपडेट राहील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर कळावी, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी. याच्यासाठी त्या गुगल फॉर्मची लिंक जो आहे, म्हणजे तो जो गुगल फॉर्म आहे तो क्लिअरदा भरून ठेवा. जेणेकरून तो भरून झाल्यानंतर सबमिट करा. जेणेकरून कोणतीही अपडेट असेल, बार्टी, सारटी, आरटी मार्फत कोणतीही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर जे आहे ते पोहोचवण्यात येईल आणि तुम्हाला कोणत्याही अडचणीचा जो काय म्हणते त्याला अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर याचा फायदा घेण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करा, फॉर्म भरून घ्या आणि त्याला सबमिट जे आहे ते करून द्या. आणि सोबतच कोणतेही प्रश्न असल्यास हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा संपर्क जो आहे तो साधू शकता. आणि याच्या व्यतिरिक्तही कोणते प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा, त्याच्यावर उत्तर जे आहे ते दिल्याच जाईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला. आणि लक्षात असू द्या, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.